हॅलो गाईज, प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचं ही वय जर 40शी नंतर गेलं असेल तर 40शी नंतर तुम्ही कशा प्रकारचे दागिने निवडले पाहिजे की जेणेकरून तुम्ही एलिगंट दिसाल. बघा, 40शी नंतर आपण अगदी साध्या वजनाचे आणि हलके फुलके दागिने आपल्याला परिधान करायचे आहेत की जेणेकरून आपलं लुकही छान दिसेल आणि आपण जास्त ओव्हरही वाटणार नाही. तर हे दागिने सिलेक्ट करत असताना काही टिप्स लक्षात ठेवा आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तुम्ही सोन्याचे दागिने यूज करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे मोहनमाळ यूज करू शकता. यामध्ये तुम्ही सिंगल मोहनमाळ किंवा 2-3 लेअरच्या मोहनमाळ अशा सुद्धा यूज करू शकता. ठुशी असेल किंवा गळ्यासोबतचा एखादा नेकलेस जो की वजनाने हलका असेल आणि डिझाईनने सुद्धा कमी असेल असं तुम्हाला खूप परिपूर्ण दिसतं. त्याचप्रमाणे ऑफ व्हाईट पर्ल मधला जो ज्वेलरी सेट आहे तोही तुम्हाला खूप छान आणि सुंदर सोबर लुक देतो. ही मोत्याची माळ कोणत्याही साडीवरती तुम्हाला छान दिसेल. तुमची स्किन चांगली दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर मोत्याची माळ तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर मोत्याची माळ मोठ्या मण्यांची घ्यायची असेल तर तुम्ही सिंगल मण्यांची घेऊ शकता किंवा जर तुम्हाला लहान हवी असेल तर तुम्ही 2 लेअरच्या 3 लेअरच्या माळसुद्धा सिलेक्ट करू शकता. किंवा मग तुमची उंची कमी असेल तर तुम्ही जास्त हाईटची माळ घ्या आणि जर उंची जास्त असेल तर तुम्ही गळ्यासोबतचे सुद्धा घेऊ शकता. गळ्यासोबतचे सुद्धा तुम्ही 2-3 लेअरचे पर्लचे मोत्याचे सेट आहेत ते घेऊ शकता. यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील, पेंडंट मिळतील. अशा प्रकारे कुठल्याही समारंभासाठी जरी तुम्ही गेलात तरी साडीवरती तुम्ही असे मोत्याचे दागिने नक्कीच घालू शकता. यामध्ये तुम्ही कलरफुलसुद्धा यूज करू शकता किंवा ऑफ व्हाईटचे सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला कुठलीही ज्वेलरी आवडत नसेल तर मंगळसूत्र तर आपण सौभाग्याचं जे दागिनं आहे तो तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतोच. तर मंगळसूत्र सिलेक्ट करत असताना सुद्धा खूप असं पातळ मंगळसूत्र सिलेक्ट करू नका. अगदी मीडियममध्ये मंगळसूत्र सिलेक्ट करा, ज्याला 2 वाट्या असतील. असे इमेजेसमध्ये पाहू शकता. असं जे मंगळसूत्र आहे ते तुम्हाला खूप सुंदर आणि सोबर लुक देईल. तर असं मंगळसूत्र तुम्ही घालू शकता. बांगड्या जर तुम्ही सिलेक्ट करायचं म्हटलं तर तुम्ही मोत्याच्या बांगड्या सिलेक्ट करा, ज्यामध्ये तुम्ही सिंगल बांगडी घालू शकता किंवा जर अगदी छोट्या मोत्यांच्या घेतल्या तर 2-3 बांगड्या तुम्ही घालू शकता. यामध्ये तुम्ही कुठल्याही कलरच्या बांगड्या यूज करू नका, फक्त मोत्याच्या बांगड्या वापरा. यामुळे तुमचं सेटच तयार होईल, गळ्यातलं कानातलं सर्व, आणि ते सुद्धा तुम्हाला खूप सुंदर आणि सोबर क्लासी लुक देईल. तुम्हाला जर सोन्याच्या बांगड्या यूज करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही अगदी प्लेन बांगड्या, नाजूक डिझाईनच्या बांगड्या तुम्ही घेऊ शकता. यामुळे सुद्धा तुमच्या स्किनला त्या सूट होतील, आरामदायी वाटतील आणि तुमच्या स्किनला त्याचा काही त्रासही होणार नाही. घेताना तुम्ही खूप डिझाईनच्या, खूप भरीव अशा बांगड्या सोन्याच्या घेऊ नका. अगदी प्लेनमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या सिलेक्ट करू शकता. घेत असताना तुम्ही जास्त लॉंग कानातले घेऊ नका. इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टड घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता किंवा मोत्यांचे स्टडसुद्धा तुमच्या एजला खूप सूट होतात. तुम्हाला जर मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही नाजूक इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे जे स्टड इयरिंग्स आहेत ते सिलेक्ट करू शकता. मग हे तुम्ही गोल्ड घ्या किंवा तुम्ही मग आर्टिफिशियल घ्या. तुम्ही असे स्टड घातले, गळ्यामध्ये एखादी मोत्याची माळ घातली आणि हातामध्ये एखादं घड्याळ घातलं तरीसुद्धा तुमचा लुक खूप सोबर दिसतो, खूप क्लासी तुम्ही या वयामध्ये सुद्धा दिसून येता. म्हणजे कुठलंही एज असेल तेव्हा आपण आपल्या एजनुसार जर ज्वेलरी सिलेक्ट केली तरच आपण सोबर आणि क्लासी दिसतो. आपण ओव्हर वाटत नाही किंवा काही जणांना आपल्या एजनुसार कशा प्रकारे ज्वेलरी घ्यावी, कशा प्रकारे आपण तयार व्हावं हे समजत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बांगड्या सिलेक्ट करत असतानाही कड्या टाईपमध्ये बांगड्या सिलेक्ट करा, त्याही सुंदर दिसतात. आणि गळ्यामध्ये तुम्ही मोत्याचे ज्वेलरी किंवा मग कलरफुल मोत्याचे ज्वेलरीसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे तुम्हाला ज्वेलरी सिलेक्ट करायची आहे. त्यामध्ये आपण इयरिंग्स पाहिले, गळ्यामध्ये काय घालावं, हातामध्ये काय घालावं, कानामध्ये काय घालावं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. होपसो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.